आजचा जो व्हिडिओ मी शेअर केला आहे तो कुर्ला डिव्हिजन इथल्या एका उपअभियंत्याचा आहे. मला असं वाटतं आपण जर तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि ते कॉन्व्हर्सेशन जर ऐकलं, त्यांचं बोलणं जर ऐकलं आपण, तर त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची नावं घेताना आपल्याला ती व्यक्ती दिसते. त्याच्यामध्ये तो DPDCचाही उल्लेख करतो की DPDCचा फंड आणण्यासाठी कोणतरी काळे नावाच्या व्यक्तीला लाच द्यावी लागते असाही त्याचा उल्लेख आहे. तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मेरे को अभी मराठे राव साहब का भी हिसाब करना है, उनको भी पैसा देना है. त्याच्यामध्ये कोणतरी साहेब असा उल्लेख करतो. कोण साहेब मला माहीत नाही, पण त्याची चौकशी करायला लागेल की उनको 25% देना पडता है असाही उल्लेख आपल्याला तो करताना आढळतो. मला असं वाटतं ही सगळी परिस्थिती बघितली तर एक अधिकारी करप्ट आहे, 2 अधिकारी करप्ट आहे, 3 अधिकारी करप्ट आहे असा विषय नाही आहे. पूर्ण जी सिस्टीम तयार झालेली आहे या विभागामध्ये ही अख्खी सिस्टीम करप्ट झालेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही व्हिडिओ, माझ्याकडे तर असंख्य व्हिडिओ आलेले आहेत, अनेक लोकांनी दिलेले आहेत. व्हिडिओ टाकून कोणाची बदनामी करणं हा उद्देश नाही, पण सिस्टीममध्ये पारदर्शकता आली पाहिजे ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे. जर खालपास आपण अगदी व्हिडिओचा शेवट बघितला, त्या व्हिडिओचा शेवट, तर तो जाता जाता तो बाहेर बसलेला पिऊन त्याला विचारतो, क्या साहब दिवाळी नाही दिया आहे बरं. म्हणजे पिऊनपासनं ते वरपर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे. बरं, तो अधिकारी आपल्याला बोलताना दिसतो कि ये 11 लाख का, ये 14 लाख का, ये इसका टोटल 48 लाख का मैं तुमको काम देगा, 60 लाख का मैं पहले का, तो 1 करोड़ 20 लाख का तुम्हारा काम हो जाएगा. मला असं वाटतं अधिकारी कुठल्या कॉन्फिडन्सनी हे सांगतो त्याला, त्या कंत्राटदाराला, की तुला मी 1 कोटी 20 लाखाचं काम देईन. याचा अर्थ अधिकाऱ्याची मनमानी चालते का तिथे, की कोणाला काम द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे फक्त अधिकारी आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनवर ठरतं का, की कामाची गुणवत्ता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस ही पारदर्शकपणे होते का टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहेत. म्हणजे आपण बघतो तो कॉन्फिडेंटली सांगतो आणि वरती तो त्याला सांगतो की अभी मेरा प्रमोशन आहे, ती प्रमोशनच्या वेळेला जो मला जास्ती मदत करेल, म्हणजे त्याला प्रमोशनला कोणाला पैसे द्यायचे, त्यावेळेला जो जास्ती मला मदत करेल त्याला मी पुढची कामं देईन. इतकी सिस्टीम करप्ट झाली आहे, कोणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये, कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये. याची नुसती थातूरमातूर चौकशी करून यातनं साध्य काहीही होणार नाहीये. 1-2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून यातनं काही याच्यातनं निष्कर्ष किंवा निष्पन्न होणार नाहीये. आमची मागणी ही आहे की ही पूर्ण सिस्टीम कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही एका माणसाकडे जर तुम्ही अधिकार एकवटले तर सिस्टीम करप्ट होते, याचं हे उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं तो सांगताना सांगतो की अंधेरी में जो एग्जीक्यूटिव इंजिनियर बैठा हुआ है उसको भी 25% मेरे को देना है. हे कोण लोक आहेत जे एवढे टक्के घेत आहेत, आणि जर एवढे टक्के घेतले तर खरोखर काम होईल का, या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं हा कुठल्या पक्षाला बदनाम करणं, कुठल्या याला, ही सिस्टीमची कीड लागलेली सिस्टीम आहे, हा जो समाज कीड लागलेला आहे हा पूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे. यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे. सर, आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला GST देखील देण्यात येईल असं देखील नाही. तो विचारतो ये GST इन्क्लूड आहे का, तो म्हणतो ठीक आहे, पैसा मिलेगा तुमको, म्हणजे तुझं प्रॉफिट चांगलं होईल, GST इन्क्लूड, अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि तो म्हणतो की मी तेरे लिए मंत्रालय गया था, तेरे लिए ये सब काम मंजूर करके लाया. आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना तो 25,000 देतो, मग तो म्हणतो की और 10,000 दे, तो म्हणतो साहब नहीं लाया, कर्जा करके लाया हूँ. आता
अतिशय म्हणजे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हे काय करतंय, हे या गोष्टी बघतंय का, बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का, नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे. मला असं वाटतं PWDनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR लॉन्च केला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे, आणि अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे, वरपासलं खालपर्यंत सगळेच करप्ट आहे, कोण कोणाची चौकशी करणार. आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं, अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत, पुराव्यासकट सांगतोय मी, याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही, ह्याच्या वरचेही लोक इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे कोण कोणाची चौकशी करणार, वरच्या खालच्यांची चौकशी करणार तर वरची इन्वॉल्ड आहे. त्यामुळे याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोमार्फत एका न्यूट्रल संस्थेने करणं आवश्यक आहे. आणि आम्हाला जर सांगतील तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना द्यायला तयार आहोत. अगदी काही कागदपत्र पुरावे आहेत तेही आम्ही द्यायला तयार आहोत. आता काल मला एकाने सांगितलं की ते रवींद्र नाट्य मंदिरला पु ल देशपांडे सभागृहाचं काम नाही, 4 वर्षापूर्वी टॉयलेट बनले, आज खराब झाले, आता पुन्हा काहीतरी टॉयलेटचं 50 लाखाचं टेंडर काढतं. ही काय सिस्टीम आहे. केलेली कामं वारंवार 30 कामं करायची आणि त्याच्यातच पैसे खायचे, नुसती बिलं टाकायची आणि पैसे घ्यायचे. मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे. तर तुम्ही या सगळ्या घोटाळा समोर आणलेला आहे, तुम्ही काही लेखी तक्रार किंवा असं काही देणार असाल? ना, आम्ही वेळ मागतोय PWD मिनिस्टर साहेबांकडे, सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे आम्ही वेळ मागतोय. त्यांनी वेळ दिली तर निश्चितपणे या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू. आणि ह्याच प्रकरणात मंत्र्यांकडून आता प्रतिक्रिया येतात की संदीप देशपांडेने जो व्हिडिओ शेअर केला त्याची चौकशी नक्कीच होईल. नाही, चौकशी तर केलीच पाहिजे, पण आमचं म्हणणं आहे की नुसते त्या 2-3 अधिकाऱ्यांचे ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी न करता पूर्ण सिस्टीम कशी पारदर्शक होईल या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे ना. ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ आले त्यांच्यावर कारवाई होईल, पण त्यामुळे सिस्टीम बदलणार आहे का, हे करप्शन थांबणार आहे का, ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सिस्टीम पारदर्शक होणं आवश्यक आहे. आणि आमचा प्रयत्न तो आहे या सगळ्या माध्यमातून. तर अधिकारी असतील, नेते असतील, यांचे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ, ब्रोकर्सचे व्हिडिओ समोर येत असतात. मध्यंतरी संजय शिरसाट यांचा पण व्हिडिओ आलेला, काल तुम्ही देखील व्हिडिओ काढले, काल महेंद्र दळवीचा व्हिडिओ आला, मात्र कारवाई कुठच्याच प्रकरणात होत नाही. दुर्दैव आहे. मला असं वाटतं सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि संवेदनशील असलं पाहिजे अशा विषयांवर. लोक बघतायत काय झालं. सरकारला पण असं वाटतं की लोकांना काय, आपण निवडणूक आली की कुठल्या तरी योजनेच्या नावाखाली पैसे त्यांच्या अकाउंटला जमा करू आणि मतं घेऊ. त्यामुळे सरकारी निर्णय आहे. हे जे खातं आहे ते विशेष म्हणजे रस्ते देखील बांधतो. मात्र आपण पाहतो की मुंबईचे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहेत, रस्त्यांमध्ये देखील भ्रष्टाचार सुरू आहे. तर मग या संदर्भात नाही, मला असं वाटतं PWDचा जो विषय येतो तो म्हणजे मुंबईचे रस्ते हे महानगरपालिका बांधते, PWD नाही बांधत. पण मुंबईमध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत ज्याचं काम PWD करते, जसं मी तुम्हाला रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे सभागृह सांगितलं, पोलीस कॉलनीज आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी फंड येतो, ते सगळं PWD मेंटेन करतं. हा आमचा इथला शिवाजी पार्कचा पुतळा आहे, तो PWD मेंटेन करतो. तुम्हाला आठवत असेल तर याच्या आधी हाच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता धात्रक, मला असं वाटतं. त्याच्या म्हणजे तो पुतळा आधी बनवून घेतला, त्याचं काम करून घेतलं आणि मग त्याचं टेंडर काढलं. हेही प्रकरण आपल्यासमोर आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीने काम हे PWDमध्ये होताना आपल्याला दिसतंय आणि सरकारने संवेदनशीलपणे याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी राहील. ओके, धन्यवाद. नाही, सोनार, राजेंद्र सोनार. निवडणूक आयोगाने 5 दिवस राजेंद्री हा तर निवडणूक आयोगाने यादी जाहीर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा 5 दिवसांची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. 5 दिवसांची निवड. खूप थोर उपकार झालेत निवडणूक आयोगाचे. खरं तर त्यांची पूजा अर्चा करायला पाहिजे. 5 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे त्याबद्दल.
सर आणखीन पण या सगळ्यांमुळे काही गोष्टी म्हणजे घडणार निवडणूक आयोगाची आरती वगैरे करायला पाहिजे आता सगळ्या पक्षांनी जाऊन. पण या सगळ्यांमध्ये काही गोष्टी घडणार आहेत का? कारण तुम्ही सगळ्या लोकांनी जे जे गोष्टी इकडे काम मी केलं, तेच तुम्हाला तुम्ही म्हणतो निवडणूक आयोगाकडे ना, आज गेला. आम्ही तुम्हाला कालचा एक मी प्रसंग सांगतो. आमचे ही जी लिस्ट आम्ही जी ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत, जी निवडणूक आयोगाकडे, तर त्याची तपासणी करायला अधिकारी पाठवले. अधिकारी म्हणजे कुठले तरी, मला असं वाटतं महापालिकेचे जे कामगार आहेत, ज्यांना विचारायला माहीतच नाही, त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना ती घरं सापडत नाही आहे, त्यांना ते काहीच सापडत नाही. आणि मग ते आमच्या शाखेत येतात आणि आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात, बाबा तुम्ही ऑब्जेक्शन घेतले कुठे आहे ते आम्हाला दाखवा. अशी परिस्थिती निवडणूक आयोगाची आहे. म्हणून म्हटलं 5 दिवसाची त्यांनी जी मुदतवाढ दिली आहे त्याबद्दल खरं तर मी त्यांचा शतशः ऋणी आहे आणि एखादा अभिषेक वगैरे त्यांच्यावर करायला पाहिजे असं मला वाटतं. सर आता भाजप म्हणजे जे सत्ताधारी आहेत, ते सुद्धा मान्य करतात की काही त्रुटी आहेत निवडणूक आयोगामध्ये. त्यामुळे आता जर इथून पुढे जर म्हणजे तुम्ही आरती जर करणार असाल, अभिषेक जर करणार असाल किंवा आंदोलन करत असाल, तर तुम्ही सत्ताधाऱ्यांना पण निमंत्रण द्याल की सोबत या की आम्ही त्यांनी यायलाच पाहिजे. कारण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे होणं ही फक्त विरोधी पक्षाची नाही तर सत्ताधाऱ्यांची सुद्धा जबाबदारी, लोकशाहीच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे ती. यादी जाहीर करायला त्यांनी 5 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. मात्र जे काही ऑब्जेक्शन तुमचे किंवा इतर पक्षांचे होते त्याचं निराकरण झालंय का? हा, बघूया संपलंय का आता. की अजून चालू आहे? बघूया 5 दिवसात किती निराकरण करतात. मग त्याच्यानंतर परत ती तर फायनल असेल ना? बघूया ना काय करतात. त्याच्यानंतर आमचे नेते मंडळी देतील प्रतिक्रिया.